नेपथ्य नाटकाचं महत्त्वपूर्ण अंग. नेपथ्य म्हणजे केवळ वस्तूंची आकर्षक मांडणी नव्हे की रंगमंच सजावट नव्हे. नाटकाचा काळ अधोरेखित करण्यासाठी, नाटकातील पात्रांच्या सामाजिक स्थानानुसार त्यांची अभिरुची दर्शवण्यासाठी, ज्यामुळे ते पात्र अधिक ठाशी व्हावे यासाठी उत्तम नेपथ्याची आवश्यकता असतेच. त्यासाठी नाटकातील पात्रांच्या वावराचा आणि रंगमंचीय भूमितीचा पक्का विचार करावा लागतो. विश्राम बेडेकरांच्या टिळक आणि आगरकर या नाटकातील नेपथ्य जाणकार रसिकांच्या मनात अजूनही ताजं असेल. नेपथ्यकार रघुवीर तळाशीलकर यांनी एका मुलाखतीमध्ये टिळक आणि आगरकर मधील नेपथ्यामागच्या त्यांच्या विचारांमधून एकूणच नेपथ्यामागील समग्र विचारांची मांडणी केली आहे. ते मुलाखतीमध्ये काय म्हणतात हे प्रत्यक्षच ऐकूया. नमस्कार. नमस्कार. टिळक आणि आगरकर या नाटकाचं नेपथ्य करताना तुम्ही नेमका काय विचार केलात? खरं तर पद्धत अशी आहे की नेपथ्य सुद्धा कन्सिव्ह डायरेक्टरनीच करायचं असतं. पण दुर्दैवाचा भाग म्हणजे बऱ्याच अंशी असं दिसतं की जर एक दोन डायरेक्टर सोडले तर बाकी कुणीही याच्यावर काहीही काम करत नाही. आमच्या नशिबाने या नाटकाचा डायरेक्टर खूप पॉवरफुल होता आणि त्यांनी सगळा विचार आधीच केला होता. त्यांनी सांगितलं की नाटक आम्हाला रिअलिस्टिक पद्धतीनंच करायचं आहे. आता तुम्ही जर नीट पाहिलं तर टिळकांचा एक पिरियड आहे, तो पिरियड नीट अभ्यासला पाहिजे, म्हणजे मग पिरियड बरोबरच जाईल सगळं. ते ज्या वाड्यामध्ये राहत असत तिथे हा सगळा प्रकार घडला. त्यावेळेचं सगळं पिक्चर कसं होतं यावरून त्या पर्टिक्युलर नाटकाचे रेफरन्सेस आपल्याला काढता येतील. आता सेट रिअलिस्टिक म्हणजे त्याला किती महत्व द्यायचं हे सुद्धा आलं. आता रिअलिस्टिक आणि डॉक्युमेंटेशन म्हणून जे असतं त्यात मात्र जमीन आसमानाचा फरक दिसतो. डॉक्युमेंटेशन म्हणजे नेमकं काय म्हणायचं? म्हणजे गांधींवर फिल्म काढली किंवा टिळकांवर काढली तर डॉक्युमेंटेशन डिटेल्स दाखवायला लागतील. मग ती बसण्याची विशिष्ट जागा म्हणा, म्हणजे ती गादी होती का सतरंजी होती, हा सुद्धा रिसर्च होतो आणि तसंच्या तसं डॉक्युमेंटेशन होतं. व्हेरियस रिअलिस्टिक सेटमध्ये मला फुल फ्रीडम असतं, नाटक काय मागतंय त्याप्रमाणे ते ॲटमॉस्फिअर क्रिएट करायला. आता तसंच्या तसं न करता नाटकाला आवश्यक असलेलं तेच ठेवून तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. तो आकार, त्यातलं वातावरण पकडून पण परिणाम साधण्यासाठी वाटेल तशी फिरवाफिरवी आणि मॉडिफिकेशन्सही करू शकता. आता एवढे सीन्स असताना याच्यात जर ब्लॅकआउट जास्त झाले तर ते सुद्धा भयंकर मारक ठरतात नाटक उभं राहायला. एक ब्लॅकआउट किती असावा याचं सुद्धा एक तंत्र आहे आणि म्हणूनच फोल्डिंग बुक सारखे आपण हे सेट्स तयार केले. साधारण 38 फ्लॅट्स असतील, पण ते सगळे आपण फक्त 7 सीन्स मध्ये फिरवलेत. ज्या नाटकात तंत्रच डॉमिनेट करतं तिथे फ्रीडम कमी होतो आणि अपेक्षित परिणाम साधण्याच्या दृष्टीनं तसं काही अंशी या नाटकातही झालं. असं जर सूत्र पकडलं की वाड्याचं ॲटमॉस्फिअर किंवा माळावरच्या घराचं किंवा बंड गार्डन मधला तो बंगला यावा, तर ते त्यात आलं की मग बाकीच्या डिटेल्समध्ये लोक जात नाही. मग कन्फ्युजन केव्हा होतं, तर हा पेशव्यांचा वाडा आहे की मोगलांचा असा संभ्रम पडतो तेव्हा. कारण तुमचा जर आर्किटेक्चरचा अभ्यासच नसेल तर आर्चसाठी आर्च येते, पण तिचा साधा शेप सुद्धा सगळं उलट सुलट करू शकतो. तुमच्या बोलण्यात एक असं आलं की अवाढव्य जे झालं ते तुम्हाला टाळायचं होतं. पण मग असं का झालं असावं असं तुम्हाला वाटतं? आता समजा माझ्या डोक्यात होतं तसं जर केलं असतं तर टोटल सगळा कॉन्सेप्टच बदलला असता. पण दिग्दर्शक सिनियर होते आणि या नाटकाचा पूर्ण असा विचार त्यांनी आधीच केला होता. मग तुम्ही काय व्हिज्युअलाइज केलं होतं? मला असं वाटतं की जिथे शब्द प्रधान किंवा विचारच प्रधान असणारं नाटक असेल, म्हणजे त्यातूनच जर नाटक पुढे जात असेल तर नेपथ्य वगैरे बाकी सगळं गौण ठरतं. पिरियड वगैरे वातावरण ठेवून सुद्धा सजेस्टिव्ह सेट करता आले असते आणि तो थॉट जास्त पॉवरफुल बाहेर आला असता. हे नाटक माझ्या सेटमुळे सुद्धा पडू शकेल याची धास्ती माझ्या मनात जास्त होती. तुमच्या मताप्रमाणे केलं असतं तर कसं झालं असतं? तर मग सेट सगळे उडाले असते, लेवल्स मात्र राहिले असत्या. कटआउट आले असते, काही कटआउट्स आले असते हे वातावरण सांगण्याकरता, आणि अशा काही वस्तू तिथे डॉमिनेट झाल्या असत्या की लक्ष तिथे खेळून राहिलं असतं आणि त्यातून वातावरण तयार झालं असतं. या नाटकातल्या काळाचा फील देण्यासाठी तुम्हाला काय काय करायला लागलं? ते रिअलिस्टिकच होतं ना, सगळंच वास्तववादी. आता यातले वाडे टिपिकल, त्याचा ॲटमॉस्फिअर येण्यासाठी त्यावेळेचं आर्किटेक्चर, प्रॉपर्टी, कपडे
त्यावेळचं सगळं तसंच करावं लागतं, तरच त्याचा टोटल फील येतो. असे वाडे आहेतच पुण्यात अजूनही. प्रत्येक वास्तूला एक आकार असतो जो तुम्हाला काढून दाखवता आला पाहिजे. शेप्स आले की विशिष्ट काळ एस्टॅब्लिश होतो. म्हणजे बघा, चारी बाजूला वरांडा, मध्ये चौक, लाकडी खांब, लो हाईटची घरं, हे प्रोपोर्शन पकडून जर ती प्रॉपर मांडणी केली तर तो पुण्याचाच वाडा वाटेल, तो दिल्लीचा महाल नाही वाटणार. पण जर त्याची हाईट मोठी केली तर मग ते दिल्लीतलं घर वाटेल. आपल्याकडील आर्चेस, भिंती हे सगळं बुटकं आहे, वेरॅज मोगलांचं सगळं उभं आहे, म्हणजे मोठे खांब, मोठे आर्चेस वगैरे. नेपथ्यासाठी जे साहित्य वापरलं जातं त्यातून किंवा रंगसंगतीमधून हे काळाचं वातावरण यायला नेमकी किती आणि कशी मदत होते? हे वातावरण आणताना त्यात रंगांचा मेन रोल असतो. कारण जर मिसगाईड करणारे कलर्स तिथे आले तर तिथलं वातावरण पूर्णपणे बदलतं आणि नाटकावर उलटा परिणाम व्हायला लागतो. यात तसा कलरचा फारसा काही चान्स नव्हता, कारण टिळकांच्या वेळचे वाडे आपण एका पिवळट रंगात प्ले करू शकतो. कॅरेक्टर जर बाहेर येणार असली तर तोच पिवळा जरा डार्क करू शकतो, आणि आणखी काही कॉस्ट्युम प्ले वगैरे असतात तर तोच पिवळा थोडा लाईट करू शकतो. पण पिवळा हा पिवळाच राहणार. या नाटकात जिथे बऱ्याचशा गोष्टी उठून यायला पाहिजेत तिथे तोच पिवळा आपण मॅक्झिमम डार्क करतो, म्हणजे येलो मध्येच, पण तो थोडासा ऑकरकडे जाईल. आपल्याला पाहिजे तो मूड क्रिएट करण्यासाठी त्याची ग्रेडेशन्स कमी जास्त करता येतील, पण महत्वाची गोष्ट म्हणजे शेड्सची होतील पण रंगांची नाही. मूळ रंगाला धक्का न लावता हे स्वातंत्र्य घेता येतं. नाटककार, दिग्दर्शक आणि नेपथ्यकार या तिघांचे नाट्यानुभव मांडण्याबाबत मतैक्य किती असतं? कारण पुष्कळसे लेखक किंवा दिग्दर्शक आपापल्या मतांचा आग्रह धरतात. या नाटकाबाबत तुम्हाला कोणता अनुभव आला? नाही, मुळात हे नाटक अत्यंत भावलेलं नाटक होतं. बेडेकरांसारखा माणूस, आम्हाला तर त्याचीही प्रौढी होती की आपण बेडेकरांबरोबर काम करतोय. बेसिकली विद्वान माणूस, त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं. त्यामुळे नाटक ॲज इट इज आमच्या दृष्टीने ॲक्सेप्ट झालेलंच होतं. दिग्दर्शक तेच होते. मला जर तुम्ही विचाराल आणि जर आपण सिस्टीम फॉलो करणार असू तर माझ्या मताप्रमाणे डायरेक्टर हा मेन असतो. पण उलट लोक चक्रावून आतमध्ये यायचे की अहो सेट्स आहेत कुठे, एवढे सेट्स आले कुठून, म्हणजे नुसता काळोख होतोय, लाईट येत आहेत आणि सेट बदलतोय. पण ह्याचं पूर्णपणे क्रेडिट साहित्य संघाच्या जुन्या लोकांना जातं. पण मग या नाटकात सेटची कॉन्ट्रीब्युशन कोणती म्हणता येईल? कारण तुमच्या मते ते जरा अवजड झाले होते ना? नाही, अवजड होते, पण ते स्मूथ झाल्यामुळे ते इतके अवजड होते याची कुणालाच कल्पना आली नाही आणि तो धोका टळला त्याचा. अपेक्षित जेवढा परिणाम हवा होता तो मिळाला, कारण त्याच्यात जे आपण बुक टेक्निक वापरलं होतं, म्हणजे एका एकावर 3-3 अशा झडपा आपण सतत फिरवायचो आणि तिथे भराभर बदल होत होते. त्यामुळे रिअलिस्टिक परिणाम साधण्यात आला. नाटक जेव्हा टेक्निकली कॉम्प्लिकेटेड असतं तेव्हा बरेचसे कॉम्प्रोमाइजेस तुम्हाला करायला लागतात. त्याप्रमाणे यातही कॉम्प्रोमाइज झाला, पण अपेक्षित परिणाम जो हवा होता तो त्याच्यात नक्की मिळाला. जेलमध्ये तुम्ही गेलात तरी पिवळाच घर, पोलीस स्टेशन सुद्धा पिवळं, घरं सुद्धा पिवळी. बेडेकर म्हणायचे, तळाशीलकर माझ्या डोक्यात सारखे फिल्मचे सीन येतात, पण तुम्ही मला अडवलं तरी चालेल ना, म्हणजे नाटकात कसं करायचं हे तुम्ही मला सांगा. आता एवढा मोठा माणूस इतका विनम्र होऊन असंही सांगत होता. त्यामुळे ते भांडण किंवा मतभेद असे काही झालेच नाही. आणि जेव्हा असं होतं की तुम्ही एकमेकाला ऍक्सेप्ट करताय एका विशिष्ट लेवलवर, की मतभेदांचा काही प्रश्नच येत नाही. एक प्रश्न असा की तुम्ही पिरियड प्ले किंवा ऐतिहासिक विषयावरची नाटकं आणि इतर विषयांवरची नाटकं करता. नेपथ्याच्या दृष्टीने यात पूर्वतयारीसाठी काही फरक करावा लागतो का? मी नाटक हे नाटकच असतं असं नेहमी म्हणतो. म्हणजे हे नवं नाट्य आणि हे जुनं नाटक असं काही मानत नाही. नाटक जेव्हा आपण वाचतो तेव्हा नाटकच काहीतरी मागतं, काहीतरी डिमांड करतं, मग ते नवीन असू दे किंवा जुनं. शेवटचा प्रश्न असा की कुठल्याही प्रकारचं नेपथ्य करण्यासाठी तुमची तयारी कशी होते? म्हणजे एकूण प्रोसेस काय असते? पूर्वतयारी म्हणजे स्क्रिप्टचं वाचन, त्याच्या नोट्स मी काढतो स्वतः. म्हणजे पर्टिक्युलरली एखादा सीन जर त्यात हायलाईट करायचा असेल तर काय करायचं हे वाचून झाल्यानंतर नोट्स तयार झाल्यावर डिरेक्टरशी चर्चा करतो. आणि मग त्याच्या काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स असतील. उदाहरणार्थ, हा टेलिफोन मला इथेच पाहिजे किंवा सेंटरलाच पाहिजे, टेबलवरच पाहिजे, दार मला उजव्याच बाजूला हवंय, तर त्या पद्धतीच्याही नोट्स मी घेतो.
आणि मी म्हटलं तसं की बुवा एखाद्या तशा टाईपचा डिरेक्टर असेल की त्यांनी सांगितलं की स्टायलायझेशनच हवंय असं म्हणजे मला यात हेवी सेट नकोय, थोडंसं लाईट सेटमध्ये चालू शकेल, सेट महत्वाचा भाग नाही पण सजेस्टिव्ह असा हवाय, तर ठीक. नाही तर मग काय स्वतःच वाचायचं, स्वतःच ठरवायचं असंही बहुतांशी होतं. आणि मग त्याच्यावरून नाटक बसवलं जातं. नाटक हे लेखन आणि दिग्दर्शनाबरोबरच मनावर ठसलं जातं ते त्यातल्या अभिनयामुळे. प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्रीचा आपापल्या पात्राबद्दल मूलभूत अभ्यास असतो. त्या अभ्यासाचा उचित परिणाम साधणं हे प्रत्येक कलाकाराचं ध्येय असतं. तालमीच्या प्रत्येक दिवसागणिक भूमिकेबद्दल नवनवीन गोष्टी उलगडत जातात आणि प्रत्यक्ष प्रयोगामध्येही कलाकाराचा शोध हा सुरूच असतो. हा प्रवास कोणत्याही कलाकारासाठी रंजक आणि रोचक असतो. टिळक आणि आगरकर या नाटकात अलवणातल्या विकेशा काकूची भूमिका समर्थपणे साकारलेल्या भक्ती बर्वे यांनी हा प्रवास आपल्याला उलगडून दाखवलाय. टिळक आणि आगरकर या नाटकातली काकू ही तुझी एक विशिष्ट भूमिका. या व्यक्तिरेखेचं वेगळेपण सांगता येईल का? हो. पहिली गोष्ट म्हणजे 100 वर्षापूर्वीचा काळ. तो काही मी पाहिला नाही. त्याच्यातलं माणसांचं पोशाखानुसार जे उठणं बसणं चालणं येतं ते बरंचसं कपड्यांप्रमाणे ठरलं जातं. नऊवारीतलं पाचवारीतलं वेगळं किंवा पॅन्टमधलं सुरवारीतलं स्कर्टातलं वेगळं असा हा एक वेशाचा भाग झाला. काळाचा भाग आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी प्रत्यक्षात विकेशा क्वचित पाहिली असेल. मुंबईत सर्वसाधारण आयुष्य गेल्यामुळे मी विकेशा बायका तशा पाहिलेल्या नाहीये. हे नाटक रंगभूमीवर यायच्या आधी या नाटकाची चर्चा झाली होती आणि काकू या कॅरेक्टरबद्दल इतकं बोललं जात होतं की नाटक न वाचता मला स्वतःला कुतूहल होतं कॅरेक्टरबद्दल. आणि विशेषतः विश्राम बेडेकर होते म्हणून. साच्यातून बाहेर पडायला जी भूमिका तुम्हाला मदत करते तिचं अभिनेत्री म्हणून एक आकर्षण असतं. मला असं कळलं की बेडेकरांनीच स्वतः डॉक्टर बाळ भालेरावांना सांगितलं होतं की भक्ती बर्वे या कामासाठी मिळते का बघा. साहित्य संघाचा माझा तसा जुना संबंध. मी मुळी रंगभूमीवर पदार्पण केलं तेच संघाच्या नाटकातून. टिळक आणि आगरकर यांच्यावरचं नाटक तेही एका सिद्धहस्त लेखकाने लिहिलेलं. त्याच्या मागे एक विचार आहे, एक रिसर्च आहे आणि यात आपण काम करतोय यानेच मी भारावून गेले होते. आणि मला विश्राम बेडेकरांबरोबर काम करता आलं हा सगळ्यात आनंदाचा भाग होता. विकेशा बायका ज्या मी बघितल्या होत्या ना आपल्या स्टेजवर, तर त्या लाल अलवणं नेसणाऱ्या साधारण कानामागून पदर घ्यायच्या. मी काम करताना मला कळलं की त्यांचा पदर कानामागून कधीच नसायचा तर कानावरून असायचा. आणि त्याच्यातून एक लकब होती. नऊवारी नेसताना बघ आपण एक इथे हात धरतो आणि एक इथे असं धरलं की पदर घेतल्यावर तो कुठल्याच खांद्यावरून ढळला जात नाही. ही नऊवारीची स्टाईल असते आणि त्यामुळे उभं राहण्याची सुद्धा पद्धतच बदलते. तसं इतकं मला एक नवीन काहीतरी गूढ कळल्यासारखं झालं आणि कानावरून पदर असल्यावर त्याची लकब मालतीबाई बेडेकरांनी मला दाखवली. रंगमंचावर उभं राहिल्यावर सतत आता मी हाताचं काय करू किंवा मग तोचपणा बोलण्यात दिसण्यात हसण्यात गाण्यात रडण्यात येतो असं नाही तर तो जेस्चर्समध्येही येत असतो. अशा टाईपचं काम मिळालं ना की कपडेच बदलल्यावर आणि त्या कपड्यांना बंधन असल्यामुळे म्हणजे डोक्यावरचा पदर ढळू नये म्हणून ही लकब कळल्यावर हाताचं काय करू हा प्रॉब्लेम सुटतोय हे मला फार इंटरेस्टिंग वाटलं. या गोष्टी कधी माहितीच नव्हत्या. म्हणून मला वाटतं की त्यात एक्सटर्नल क्वालिटीजचा खूप फरक होता. गार्टर्स आणि पिनाबिना आपल्या नऊवारीत असतात ना तसं काहीही नव्हतं. थोडंसं आपल्या पोटऱ्या दिसतात म्हणून मी विचारायची त्यांना, कारण स्टेजवर असं काही दिसू नये असं वाटतं. पण घरात बघितलं तर आपल्या आजी मावशी यांच्या पोटऱ्या दिसतातच ना, त्या कुठे लावतात गार्टर्स. मालतीबाई मला म्हणायच्या नका भक्तीबाई नका लावत्या पिना, पोटऱ्या थोड्या दिसल्या तरी चालतील. मग मी कॉन्शियस व्हायची. म्हणजे माझ्यापुरती कल्पना होती की काकू म्हणजे वयस्कर नाही का म्हणून मग सुरकुत्या दिसल्या पाहिजेत, मग अंग काळं करू का. तर मालतीबाई म्हणायला नाही त्याच्यात एक केविलवाणा प्रकार आहे. एक तर ती ब्राह्मण बाई त्यामुळे गोरी दिसायला काहीच हरकत नाही आणि विकेशा रूपवान दिसली तर कारुण्य वाढेल. म्हणजे मी काही मेकअप करायची नाही, मी जशी गोरी आहे तशी स्टेजवर जायची.
मी तुला मुद्दाम सांगते की पु ल देशपांडे नाटकाला आले होते. ते म्हणाले, भक्ती तू काम फार छान केलंस, पण तू चांगली दिसलीस. मी म्हटलं, अहो मी मेकअप सुद्धा केला नव्हता. तर ते म्हणाले, तेच तर चुकलं तुझं. मी मनात म्हटलं की मालतीबाई म्हणत होत्या तो पॉइंट जिंकला. ही भूमिका तू कन्सीव्ह कशी केलीस? मी कम्प्लिटली विसंबून राहिले मालतीबाई आणि बेडेकरांवर. मी तो काळ बघितलेला नव्हता 100 वर्षापूर्वीचा. त्यातली माणसं कुणी आज भेटतील असंही नव्हतं. मी ही बारीक पाहिली नव्हती, त्यामुळे प्रत्येक काळानुसार भाषेनुसार इंटोनेशन बदलतं. तसं जे मराठी होतं ते इंटोनेशनसाठी मी सांगितलं तसं अगदी पोपटपंची करत गेले म्हटलं तरी चालेल. केशभूषा, वेशभूषा, बोलणं, चालणं याची आपण एक कॉपी करायचा प्रयत्न करतो ना, तसं मी केलं या नाटकामध्ये. मला जे सांगितलं त्यानुसार इमोशनल वर्किंग फार तर मी केलं असेल, पण या बाबतीत बेडेकरांनी केलेल्या वर्किंगवर मी संपूर्णपणे विसंबून होते. बेडेकरांच्या दिग्दर्शनाची आणखी काही वैशिष्ट्य जाणवली? एकतर ते स्वतः लेखक दिग्दर्शक होते. दुसरं म्हणजे त्याला काळाचं बंधन आहे, विषयाचं बंधन आहे. विषय वेगळा होता म्हणून, परंतु तंतोतंत सांगत होते, त्यामागे विचार होता पुष्कळ. म्हणजे बसवताना एक पद्धत असते मुवमेंट सांगायची. सांगत तेच होते, पण आजचा दिग्दर्शक जे शब्दप्रयोग करेल ते तो करत नव्हते. त्या गिवन कंडिशन्समध्ये ते भरपूर लिबर्टी देत होते. मला त्यांचं इतकं आश्चर्य वाटलं. मी एकदा त्यांना सहज म्हटलं की या बायका नेहमी मरून रंगाचंच लुगडं नेसतात का हो? मला म्हणाले, नाही, प्रसंगानुरूप वेगळं नेसतात. त्यांनी मला गर्भाधानाच्या प्रसंगाला पांढरी साडी नेसायला लावली होती. शेवटी मी भगव्या रंगाचीही साडी नेसायची. कदाचित माझा उत्साह बघून त्यांनी हे डिटेलिंग माझ्याबरोबर अधिक केलं असावं. हे खरोखरीच एकमेव नाटक मी असं केलं असेल जसं लिहिलं गेलं तसं पंक्च्युएशन मार्क सकट, कर्ता, कर्म, क्रियापदांच्या जागांसकट इतकं ते ओघवतं होतं आणि इतकं सोपं आणि सुंदर मराठी की बोलताना उच्चारताना क्लिष्ट वाटायचं नाही. याच्यामध्ये जी भावना होती ती आणताना थोडासा वाक्यातला कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या आघातातही काही बदल करावा असं वाटायचं नाही. मी नुसते दिग्दर्शक नाही तर लेखक दिग्दर्शक म्हणून बेडेकरांकडे बघते, त्यामुळे मला ते जास्त महत्त्वाचे वाटायचे. मला डिस्कव्हरी वाटायची प्रत्येक गोष्ट त्यांच्याबरोबर काम करताना. या संपूर्ण नाट्यानुभवाचं एका बाजूला टिळक आगरकरांसारखी उत्तुंग खरी व्यक्तिमत्व आणि एका बाजूला ही अशी काकू, काहीशी काल्पनिक असूनही लोकांना ती खूप आवडली. तर याचं मूल्यमापन तू कसं करशील? लेखकाने तिला किती वाव दिला होता आणि लोकांनी कसं स्वीकारलं? मला पटकन असा मनात विचार येतो की विकेश आबे म्हटल्यानंतर तिच्याकडून एक अपेक्षित वागणं प्रेक्षकांचं होतं, ते या विकेशेकडून घडलं नाही. म्हणजे एरवी विकेशा जसं वागेल तशी ही मुळात वागत नव्हती. ही विकेशा तर खानावळ चालवायची. त्यानंतर तिची बोलण्याची लकब. तू म्हटलंस तसं दोन उत्तुंग व्यक्तिमत्वांसमोर वेळप्रसंगी कानउघाडणी करू शकेल अशी ती एक व्यक्ती होती. आपल्या हातून घडत नाही ते दुसऱ्याच्या हातून घडताना बघताना सुद्धा ऑडियन्सला एक रिपोर्ट मिळत असतो, तसं असेल. सगळ्या अंगांनी विकेशाचं आजपर्यंत जे रूप होतं त्यापेक्षा यात थोडं अधिकाराचं जे रूप होतं ते या विकेशाला मिळालं. कॅरेक्टर म्हणून कलरफुल म्हणतो ना, मला वाटतं ती लिहिली गेली सुद्धा अगदी कलरफुल. म्हणजे तिची योजना अनेक गोष्टींसाठी मुळात बेडेकरांनी केली होती. त्यांना भाष्य करायचं होतं. टिळक आगरकरांना कुणी बोलू शकेल असं दाखवायचं होतं. बालविद्वांबद्दल त्यांना जे म्हणायचं होतं ते काकूंच्या तोंडी होतं. जोशींशी इतर कुणी जे बोलू शकलं नसतं ते काकू बोलत. शिवाय घरगुती बाई म्हणून ती जे सत्यभामा आणि आगरकरांच्या बायकोला जे सांभाळून घ्यायची ते एक होतं. आणि एक सीन की लग्नाची गडबड चालू असताना, किती तूप दिलंस ग, स्वयंपाकाने किती मागितलं, अमुक मग अमुक दे. म्हणजे तो जो एक व्यवहारीपणा होता, तो जो एक चाणाक्षपणा स्वयंपाकघरातला होता, सगळीकडे जे ते त्या काकूचं लक्ष होतं आणि एक सिरियस रेलेव्हन्स होता. तिला काय घडतंय, काय चाललंय याची जाणीव होती. असं हे कॅरेक्टरच इतकं कलरफुल होतं आणि लेखकाने इतक्या चांगल्या उजव्या हाताने लिहिलं होतं की ते व्यवस्थित पोचलं. म्हणजे मीच नव्हे, कुणीही ते काम केलं असतं आणि बेडेकरांचं ट्रेनिंग घेऊन तंतोतंत ते म्हणतात तसं फॉलो केलं असतं तरी काकू इतकीच चांगली झाली असते. कपडे बदलण्याचाही मी आळस केला नाही किंवा तिची लकब मी तुला म्हटलं पदराची, ती मी एन्जॉय करत गेले.
आणि प्रिन्सिपल असं असतं ना की तुम्ही करताना एन्जॉय केलं की समोरच्या माणसाला ते कन्वे होतंच. तसं काकूचं कॅरेक्टर करताना मला कळायला लागायचं तिचे भोग, तिच्या यातना, तिची आतली कळकळ, तिची विनोदबुद्धी. शिवाय या सगळ्यातूनही समारंभाला, गर्भाधानाला बिनाला जाताना साडी बिडी बदलून जाते, विधवा विकेशा असून सुद्धा. या सगळ्यामध्ये मला खूप गंमत वाटायची आणि ती पोचायची. इतकी छान सुंदर सोपी भाषा होती हे त्यातलं मुख्य कारण असावं. मला सगळ्यात आवडलं म्हणजे या काकूचे जे जे कंगोरे बेडेकरांनी दाखवले होते, स्वभावाचे, बोलण्याचे, मूडचे, ते सर्वसाधारण प्रेक्षकांपर्यंत पोचायचे. इतर कलाकारांचं कोऑपरेशन कसं होतं? एकतर साहित्य संघाचं नाटक म्हटलं की मला माझं होमग्राऊंड वाटतं नेहमीच. कारण या संस्थेतून मी अगदी 7व्या-8व्या वर्षापासून काम केलंय. आर्टिस्टचं कॉपरेशन चांगलंच होतं, टीमवर्क चांगलं होतं. म्हणजे हा सीन माझा, हा सीन तुझा असं नव्हतं, ती कॉम्पिटिशन नव्हती. रंगमंचावर आणि बाहेर मी जितके प्रयोग केले त्यात एकमेकांना सगळे सांभाळून घेत होते. आणि इतकं चांगलं होतं नाटक मुळात की अधिकाधिक चांगलं ते कसं होईल या विचाराने सगळे आर्टिस्ट खूप भारावले होते. म्हणजे छोटासा सीन असला तरी कुणी आळस केलेला मला आठवत नाही. बॅक स्टेजला मदत करणं, काळोखात लाईट दाखवणं, कपडे बदलायला मदत करणं, फार आपुलकीनं नाटक केलं असा माझा अनुभव आहे.